छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तालयाने हरवलेली व चोरीला गेलेली 100 मोबाईल नागरिकांना परत करून मोठी कामगिरी बजावली आहे। पोलीस आयुक्तांच्या हस्ते संबंधित तक्रारदारांना मोबाईल सुपूर्द करण्यात आले आहेत। सायबर शाखा आणि पोलीस पथकांनी तांत्रिक तपासाच्या माध्यमातून ही कारवाई केली आहे। हरवलेल्या मोबाईलची तात्काळ तक्रार नोंदवावी असं आवाहन पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी नागरिकांना केलं आहे। संभाजीनगर शहरामध्ये नागरिकांचे मोबाईल हे चोरीला जातात, त्याचबरोबर ते हरवले देखील जातात। तर या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनला तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या संदर्भात आपल्याकडे गुन्हे दाखल करतात। त्याचबरोबर CEIR नावाचं एक पोर्टल आहे, त्याच्यावरती त्याची नोंद केली जाते, कारण की त्यानंतर गुन्ह्याच्या तपासामध्ये ते मोबाईल जे आहेत हे कालांतराने प्राप्त होतात। यावर्षी जवळपास 734 मोबाईल हे मिसिंग झालेले होते, चोरीला गेलेले होते। त्याच्यापैकी आम्ही जवळपास 337 मोबाईल हे ट्रेस आउट केलेले आहेत, हुडकून काढलेले आहेत आणि गेल्या महिन्याभरात आम्ही हा ड्राईव्ह घेतलेला आहे आणि पुढील कालावधीमध्ये देखील चालू राहणार आहे। आणि जवळपास सध्या आम्ही त्यापैकी 100 मोबाईल आहेत हे ट्रेस आउट करून शोधून काढलेले आहेत आणि आज आयुक्तालयातील नागरिकांना ते आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करत आहोत। नाही, याच्यामध्ये मेजॉरिटी नाही, सायबरकडे ती इन्फॉर्मेशन देखील कंपाईल असते। सायबरमध्ये आम्ही सेल केलेलं आहे। सायबर आणि लोकल पोलीस स्टेशन हे सगळे एकत्र कोऑर्डिनेशन करतात आणि त्याच्यातून त्यांनी पोलीस स्टेशन आणि सायबर याच्यामध्ये लीड सायबरने घेतलेलं आहे। सायबर पोलीस स्टेशननी PI आमचे जाधव आहेत त्यांनी, आणि त्यांनी सर्व पोलीस स्टेशनवरती कोऑर्डिनेट करून हे सगळे मोबाईल शोधून काढलेले आहेत। तर सोशल मीडियावरती सायबर भामट्यांना बळी न पडता नागरिकांमध्ये सोशल मीडियाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशाने पोलीस आयुक्तालय छत्रपती संभाजीनगर यांच्या मार्फत मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेबाबत पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अधिक माहिती दिली आहे। बरोबर आहे, आमच्याकडे आम्ही सोशल अवेअरनेस करता आता मीडिया व्हॅन देखील आमच्या 2 जे आहेत, आमच्या पोलीसचे जे व्हेकल होते त्याच्यावरती आम्ही जनजागृती करता आम्ही मीडिया व्हॅन म्हणून त्यांना आम्ही आता तयार केलेलं आहे। त्या व्हॅनचं देखील आज अनावरण आम्ही करत आहोत, जेणेकरून जे गुन्हेगारांच्या बाबतीत, त्याचबरोबर ती गुन्ह्याच्या बाबतीत आणि नागरिकांनी घेण्याची काळजी आणि आमच्याकडचे पाहिजे फरारी असलेले आरोपी, त्याचबरोबर ती आम्ही एक बुकलेट देखील प्रकाशित करत आहोत, ज्याच्यामध्ये आम्ही लोकांना अवेअरनेस करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।